विविध आनंद पिंपळकर. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांना विनम्र वंदन. आज आपण सार्थ ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. भगवद्गीतेतला हा अत्यंत महत्वाचा अध्याय आहे, कारण या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण मानवाच्या जीवनातल्या सगळ्यात गूढ आणि सगळ्यात महत्वाच्या प्रश्नांची उत्तर देतात. जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, आत्मा कोण, ब्रह्म कोण, ब्रह्म काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे, आणि शेवटच्या क्षणी माणसानं कशाचं स्मरण करावं, या सर्व प्रश्नांची अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी उकल करून सांगितली. परंतु आताच्या काळाला अनुसरून ज्ञानेश्वरीची ही उकल तुम्हाला या सार्थ सोप्या ज्ञानेश्वरीमध्ये वाचता येईल. ही लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी लिहिलेली, संपादित केलेली ही ज्ञानेश्वर माऊलींची सार्थ ज्ञानेश्वरी आपल्याला हवी असेल, जो खाली क्रमांक येतो त्यावर संपर्क साधा. मागील 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या परमस्वरूपाचे वर्णन केले. त्यांनी सांगितलं की संपूर्ण विश्व माझ्याच स्वरूपानं व्यापलं आहे. हे ऐकून अर्जुनाच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या. भगवान सर्वत्र आहेत, आत्मा आणि परमात्मा यांचं नातं काय आहे, ब्रह्म म्हणजे नेमकं काय आहे, अशा अनेक प्रश्नांनी अर्जुनाचं मन भरून गेलं. शंका असणं हा अज्ञानाचा दोष नसतो, उलट योग्य ठिकाणी योग्य प्रश्न विचारणं हे ज्ञानप्राप्तीचं पहिलं पाऊल असतं. म्हणून अर्जुन अत्यंत नम्रपणे भगवान श्रीकृष्णांना विचारतोय, प्रभू, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे कोण आहे हो, आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मरताना तुमचं स्मरण कसं करावं. हे 7 प्रश्न प्रत्येक माणसाच्या जीवनाशी संबंधित आहेत आणि आजही अनेकांना हेच प्रश्न पडतात. का आलोय आपण, कोण आहोत आपण, का जन्माला आलोत, आपल्या जीवनाचा उद्देश काय, आणि मृत्यूनंतर होणार काय. माऊली म्हणतात की हे अर्जुनाने विचारलेले प्रश्न आहेत त्याचे नाही, तर प्रत्येक जीवाच्या अंतःकरणातले प्रश्न आहेत. आणि म्हणून भगवान प्रेमाने उत्तर देतात. अक्षरम ब्रह्म परम म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही, ज्याला जन्म नाही, मृत्यू नाही, बदल नाही, तोच ब्रह्म आहे, तेच ब्रह्म आहे. या जगात आपण जे काही पाहतोय ते बदललं नाही. लहान मूल जन्माला येतं, असं बोलता बोलता मोठं होतं, तरुण होतं, म्हातारं होतं, झाड उगवतं, कोमेजतं, पर्वतही काळानुसार दिसतात, समुद्राचे किनारे बदलतात, सूर्य उगवतो, मावळतो, कधीतरी तोही संपणार नाही. म्हणजेच या जगामध्ये प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. पण या सगळ्या बदलांच्या पाठीमाग ही एक अशी शक्ती आहे की जी कधीच बदलत नाही, आणि ती शक्ती म्हणजे ब्रह्म. आणि ब्रह्माला सुरुवात नाही, शेवट नाही, तो सर्वत्र आहे. जसं आकाश एका भांड्यात भरलं तरी तेच आकाश राहत, आणि भांड फुटलं तरी आकाशाला काही होत नाही, तसंच आत्मा आणि ब्रह्म यांचं स्वरूप आहे. शरीर जन्माला येतं आणि नष्ट होतं, पण आत्मा कधी नष्ट होत नाही. किती माऊली यावरती सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की समुद्रामध्ये असंख्य लाटा निर्माण होतात. प्रत्येक लाट वेगळी दिसते, पण तिचं अस्तित्व पाण्याशिवाय नसतं. लाट निर्माण झाली, मोठी झाली आणि पुन्हा समुद्रात विलीन झाली तरी पाणी तेच राहतं. त्याचप्रमाणे प्रत्येक जीव वेगळा दिसतो, पण त्याचं मूळ स्वरूप परब्रह्मच आहे. पुढे भगवान श्रीकृष्ण अध्यात्माचा अर्थ सांगतात. ते म्हणतात, प्रत्येक जीवामध्ये जो आत्मस्वरूपाने वास करतो, जो आपल्या अस्तित्वाचा खरा आधार आहे, त्यालाच अध्यात्म म्हणतात. आज आपण स्वतःची ओळख शरीराशी जोडून घेतो. कोणी म्हणतं मी श्रीमंत आहे, कोणी म्हणतं मी गरीब आहे, कोणी म्हणतं मी डॉक्टर आहे, कोणी म्हणतं मी व्यापारी आहे, कोणी म्हणतं मी ज्योतिषी आहे. पण या सगळ्या ओळखी या तात्पुरत्या आहेत. खरी ओळख काय आहे? मी आत्मा आहे. शरीर बदलतं, नाव बदलतं, नाती बदलतात, पण आत्मा कधी बदलत नाही. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जोपर्यंत माणूस स्वतःला केवळ शरीर समजतो, तोपर्यंत त्याला सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान, भीती या सगळ्याचा त्रास होत राहतो. पण ज्या क्षणी त्याला आत्मज्ञान होतं, त्या क्षणी त्याच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलतो. पुढे भगवान कर्माचा अर्थ स्पष्ट करतात की कर्म म्हणजे फक्त आपण केलेली नोकरी, व्यवसाय नाही. संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीला आणि जीवाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेली दिव्य क्रिया म्हणजे कर्म. या विश्वात प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी घडतंय ना. पृथ्वी फिरती, ऋतू बदलतात, झाडं फुलतात, बीज अंकुरतय, नदी वाहते, श्वास चालतोय. काय आहे? ईश्वराच्या विश्वव्यापी कर्माचं दर्शन आहे.
मनुष्य पण आपल्या कृतीने भविष्य घडवत असतो. म्हणून कर्म करताना विवेक, निस्वार्थ भाव आणि ईश्वरार्पणाची भावना असणं आवश्यक आहे. यानंतर भगवान अधिभूत आणि अधिदैव यांचा अर्थ सांगतात. जे काही नाश पावणार आहे, जे पंचमहाभूतांनी जे बनलं आहे ते अधिभूत आहे. आपलं शरीर, पृथ्वी, पर्वत, वृक्ष, प्राणी, पक्षी, संपत्ती, घर, गाडी, सत्ता, प्रतिष्ठा अधिभूत आहे. कारण एक दिवस या सगळ्यांचा नाश होणार. पण या सर्वांना नियंत्रित करणारी एक दैवी चेतना म्हणजे अधिदैव. सूर्यप्रकाश देतो, चंद्र शीतलता देतो, वारा वाहतो, अग्निउष्णता देतो. हे सर्व ईश्वराच्या दैवी व्यवस्थेमुळे चालतं. पुढे भगवान सुंदर सत्य सांगतात. प्रत्येक शरीरात आदियज्ञ म्हणून मी स्वतः वास करतो. म्हणजे प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा आहे. आणि आपण देवाला शोधण्यासाठी कुठे कुठे जातो, तीर्थयात्रा करतो, डोंगरदऱ्या फिरतो. माऊली सांगतात की देव सगळ्यात पहिला कुठे आहे तर तो तुमच्या अंतःकरणात. मन शुद्ध झालं, अहंकार नाहीसा झाला, प्रेम निर्माण झालं तर देवाचं दर्शन बाहेर नाही तर आत होतं. आणि हा अध्याय आपल्याला एक मोठा धडा देतो. आपण आयुष्यभर बाह्य गोष्टींच्या मागे धावत राहतो, पण स्वतःला ओळखण्यासाठी वेळ देतो का हो? आपल्या शरीराची काळजी घेतो, 10 वेळा आरशासमोर उभा राहतो, आत्म्याची काळजी घेतो का हो? पैसा कमवतो, मान सन्मान मिळवतो, पण अंतर्मन शांत आहे का हो? माऊली सांगतात की आत्मज्ञानाशिवाय जीवन अपूर्ण आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे की अरे बाबा, तू कोण आहेस? मी खरोखर कोण आहे? माझं जीवन केवळ जन्म, शिक्षण, नोकरी, पैसा आणि मरण एवढंच आहे का, की त्या पलीकडे काही सत्य आहे? आणि या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रवास म्हणजेच अध्यात्म. आणि अध्यात्माचा हा प्रवास सुरू झाला की जीवनाचा अर्थ बदलू लागतो आणि दुःखाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, सुखाचा गर्व राहत नाही, मृत्यूची भीती राहत नाही आणि मनामध्ये एक विलक्षण शांतता निर्माण होते. आणि म्हणूनच या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की ब्रह्म जाणून घ्या, आत्मा ओळख, जीवनाचं खरं स्वरूप समजून घ्या. कारण स्वतःला ओळखणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने मुक्त. भगवान श्रीकृष्ण मृत्यूसमयी स्मरणाचं महत्व, अखंड साधना आणि जीवनभर भगवंताचं चिंतन का आवश्यक आहे हे अतिशय सुंदर उदाहरणासहित सांगतात. आता या अध्यायातल्या सर्वात महत्वाच्या आणि प्रत्येक माणसाच्या जीवन अशा संबंधित अशा विषयाकडे आपण येतोय. तो विषय म्हणजे मृत्यूच्या वेळी माणसाची मनस्थिती कशी असते आणि त्या क्षणी भगवंताचे स्मरण का आवश्यक असते. आता हा विषय ऐकताना अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते, कारण मृत्यू हा शब्द उच्चारला तरी माणूस घाबरतो, अस्वस्थ होतो. पण माऊली मृत्यूचं वर्णन भीतीदायक म्हणून करत नाही. उलट ते सांगतात की मृत्यू म्हणजे शेवट नसून एका प्रवासाचा पुढचा टप्पा आहे. ज्याप्रमाणे एखादा प्रवासी एका गावातून दुसऱ्या गावात जातो, त्याचप्रमाणे आत्मा शरीर सोडून पुढील प्रवासाला निघतो. म्हणून मृत्यू समजून घेतला तर जीवन अधिक सुंदर जगता येतं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अनंत कालेच मामेव स्मरण मुक्ताम कलेवरम. म्हणजे जो मनुष्य देह त्यागाच्या वेळी माझं स्मरण करतो तो मला प्राप्त होतो. पण या एका वाक्याचा अनेक जण चुकीचा अर्थ लावतात की यांना वाटतं की आयुष्यावर काही करा आणि शेवटच्या क्षणी देवाचं नाव घ्या म्हणजे मोक्ष मिळतो. ज्ञानेश्वर माऊली इथे मात्र हा गैरसमज दूर करतात. ते सांगतात की शेवटच्या क्षणी जे स्मरण होतं त्या क्षणी ते अचानक निर्माण होत नाही. संपूर्ण आयुष्यभर जर तुम्ही एखाद्या गोष्टीत मत रमलं ना तर मरताना तीच गोष्ट आठवते. त्यामुळे ज्या गोष्टीचा अभ्यास केला, ज्या गोष्टीवर प्रेम केलं त्याच हे अंतिम फळ असतं. म्हणून शेवटच्या क्षणी लोकांना बऱ्याच गोष्टी आठवतात पण देव आठवत नाही. म्हणून आतापासून जर मनात देव ठेवला तर जाताना तो तुम्हाला आठवतो. एक उदाहरण सांगतो की एखादा व्यापारी दिवसभर व्यापारात मग्न असतो, त्याच्या मनामध्ये पैसो पैसो गणो पैसो नफा तोट्याचा विचार चालू असतो. शेतकरी पावसाची, पिकाची, शेतीची काळजी करतो, आईच्या मनात तिच्या लेकरांची काळजी, विद्यार्थी परीक्षेच्या काळात पुस्तकात राहून. म्हणजे ज्याच्याशी मनाची सर्वाधिक ओढ असते तेच विचार पुन्हा पुन्हा मनात येतात. मग मृत्यूच्या वेळेस अचानक भगवंताचं स्मरण कसं होणार? आणि म्हणूनच भगवंत सांगतात की स्मरण हा शेवटच्या क्षणाचा विषय नसून संपूर्ण आयुष्यभराच्या साधनेचा विषय आहे. माऊलींनी खूप सारे दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले. त्यातला एक सुंदर दृष्टांत म्हणजे एखादं झाड ज्या दिशेने वाढतं ते पडतानाही त्याच दिशेने पडतं.
पडण्याच्या क्षणी त्याची दिशा बदलत नाही, तसंच माणसाचं मन हे आयुष्यभर ज्या दिशेने घडवलं जातं, मृत्यूच्या वेळी ते त्याच दिशेने धावतं. जर आयुष्यभर मन विषयभोग, लोभ, मत्सर, अहंकार, पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या मागे अडकला असेल, तर शेवटच्या क्षणी ते त्याच गोष्टीचा विचार करेल. पण जर मनामध्ये सातत्याने नामस्मरण, भक्तिसेवा आणि ईश्वर चिंतनाने जर ते पवित्र झालं असेल, तो आत्मा, त्याचं मन, तर अंतिम क्षणी सुद्धा तुम्हाला भगवंताचं स्मरण सहज घडणार. आणि खरं तर याच कारणामुळं आपल्या संत परंपरेने नामस्मरणाला प्रचंड महत्व दिलं आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, समर्थ रामदास या सर्व संतांनी एका स्वरात सांगितलंय की देवाचं नाव हे केवळ जिभेवर नसावं, तर ते श्वासात उतरलं पाहिजे. जसं श्वास आपोआप चालतो तसं नामही घडलं पाहिजे. ज्या दिवशी नाम हा आपल्या स्वभावाचा भाग होईल, त्या दिवशी मृत्यूची भीती ओरणार नाही. आता पायाला ठेच कळलं, पटकन तोंडून काय येतं तुमच्या, आई ग येत. पण ज्यावेळेस नाम येईल त्यावेळेस असं समजा की ते सातत्यानं तुमच्या डोक्यात यम वापी स्मरण भावम तज्जंते कलवरम. म्हणजे मनुष्य ज्या भावनेनं देह त्याग करतो त्याच अवस्थेला तो प्राप्त होतो. हा अतिशय गहन आहे. हाच अर्थ केवळ पुढील जन्माशी संबंधित नाही, तर प्रत्येक क्षणाशी संबंधित. आपण जसा विचार करतो तसं व्यक्तिमत्व घडतं, आपण जसं कर्म करतो तसं भविष्य घडतं. म्हणून मन शुद्ध ठेवणं ही सर्वात मोठी साधना आहे. आपल्या बरोबरच्याचं कल्याण झालं, तर आपल्या जर पोटात दुखत असेल तर ती साधना तुम्ही 24 तास करून सुद्धा ती साधना मातीत गेली. सायस तुमच्याकडे काय नाहीये, सुख आहे का? पण मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पैसा आहे, मोठी घर आहे, गाड्या आहे, प्रतिष्ठा आहे, एसी लावताय, सगळं करताय, पण मन काय अस्वस्थ आहे बघा. गाडीवरनं जाताना लोक एकटीच बडबड करताना दिसतात. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मनाला बाहेर धावू देऊ नका, त्याला भगवंताच्या चरणी स्थिर करा. जशी नदी शेवटी समुद्रामध्ये जाऊन शांत होते, तसं मन परमेश्वरात स्थिर झालं की जीवनाची खरी शांती मिळते. आणि भगवान अर्जुनाला सांगतात की म्हणूनच युद्ध करत असतानाही तू माझं स्मरण कर. याचा अर्थ संसार सोडून जंगलात जा असं नाही, आपलं कर्तव्य करत राहा, पण अंतःकरणामध्ये परमेश्वराचा विसर पडून देऊ नको. हाताने कर्म कर, पण मनाने परमेश्वराशी जोडला ना. हाच कर्मयोग, हाच भक्तियोग, याचं सुंदर मिलन आहे. हेच माऊली म्हणतात, अरे कमळाचं फुल पाण्यात राहतं, पण त्या पानावर पाणी टिकतं का? त्याचप्रमाणे संसारात राहा, संसार करा, जबाबदाऱ्या पार पाडा, पण संसाराच्या मोहामध्ये बुडू देऊ नका स्वतःला. पण मन संसाराच्या मोहात बुडू देऊ नका स्वतःला. यानंतर भगवान योगीच्या देहत्यागाचं वर्णन करतात. योग्याच्या देहत्याग, ज्यानं आयुष्यभर मन, बुद्धी आणि प्राण यावर संयम मिळवला तो योगी. तो शेवटच्या क्षणी घाबरत नाही, तो आपल्या इंद्रियांना आवरतो, मन हृदयात स्थिर करतो, प्राणशक्ती ऊर्ध्वगामी करतो आणि अखंड भगवंताचं स्मरण करत देहत्याग करतो. अशा योग्याला परमगती प्राप्त होते. पण ज्ञानेश्वर माऊली इथे एक महत्वाची गोष्ट सांगतात की हा योग केवळ एक निवडक योग्यांसाठी नाहीये. प्रत्येक सामान्य माणूसही प्रेम, श्रद्धा, नामस्मरण आणि सदाचार यांच्या साह्याने भगवंताला प्राप्त होऊ शकतो. हो, तुम्ही सुद्धा, मी सुद्धा, आपण सुद्धा. कारण देवाला आहे ना, कठीण योगापेक्षा निर्मळ शुद्ध हृदय खूप प्रिय आहे. दुसऱ्याचं दुःख पाहून, दुसऱ्याचं सुख पाहून तुमच्या डोळ्यात दुःख आणि आनंदाश्रू येत असतील ना, तर तुम्ही योगीच आहात. देवाला तुमची संपत्ती नको, तुमचा अहंकार नको, तुमची विद्वत्ता नको. त्याला हवंय ते तुमचं प्रेम. ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये निष्कपट भक्ती आहे, ज्याच्याजवळ परमेश्वर स्वतः धावत येतो. म्हणून साधना ही दिखाव्यासाठी नसावी, ती मन शुद्ध करण्यासाठी असावी. मंदिरात जाऊन नमस्कार करणं चांगलंच आहे, पण त्याचबरोबर मनातला मत्सर, राग, द्वेष, अहंकार, लोभ यांनाही नमस्कार करून निरोप द्यायला पाहिजे. नाहीतर बहुतांशी मंडळी मंदिरामध्ये टाइमपास करायला जातात. कित्येक मंडळी मंदिरात काय काय करायला जातात तुम्हाला चांगलं माहिती, काय काय बघायला जातात. या भागात ना आपल्याला खरं तर एक अमूल्य जीवनसूत्र मिळतं की अंतिम क्षणी भगवंताचं स्मरण व्हावं असं वाटत असेल तर आजपासूनच त्याचं स्मरण सुरू केलं पाहिजे. हा याचा अगदी साधा सोपा कळलेला अर्थ आहे. यापुढे शुक्ल मार्ग आणि कृष्ण मार्ग म्हणजेच मृत्यूनंतर जीवाच्या दोन गतींचं भगवान वर्णन करतात. अखंड भक्तीचं हे अंतिम महत्व सांगतात आणि या अध्यायाची ते सांगता करतात. मृत्यूनंतर जीवाच्या दोन गतींचं वर्णन हा विषय अनेकांना गूढ वाटतो बरं का. अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात की मेल्यानंतर जातो कुठं आत्मा.
सर्वांनाच मोक्ष मिळतो? पुण्यवान आणि पापी यांच्या गतीत काय फरक असतो? उत्तरायण, दक्षिणायन, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष याच्याशी यांचा काय संबंध आहे? आणि या सर्व प्रश्नांची अत्यंत सुंदर आणि सखोल उकल ज्ञानेश्वर माऊली या अध्यायामध्ये करतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात की या सृष्टीमध्ये जीवाला मृत्यूनंतर दोन प्रकारच्या गती प्राप्त होतात. एक शुक्ल मार्ग ज्याला देवयान, आणि दुसरा म्हणजे कृष्ण मार्ग म्हणजे ज्याला पितृयान असेल. हे ऐकून अनेक जण असं समज करून घेतात की जो माणूस उत्तरायणात किंवा दिवसा मरण पावतो त्याला मोक्ष मिळतो, आणि जो दक्षिणायनात रात्री मरण पावतो त्याला पुनर्जन्म मिळतो. पण माऊली स्पष्ट सांगतात की या श्लोकांचा अर्थ हा इतकाच मर्यादित नाही. हा विषय केवळ कालगणनेचा नाहीये, हा मनाच्या अवस्थेचा आहे. बाहेरचा प्रकाश महत्वाचा नाहीये, तर अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश आहे का हे महत्वाचं आहे. आणि शुक्ल मार्ग म्हणजे प्रकाशाचा, पण हा प्रकाश सूर्याचा नाही बरं का, हा ज्ञानाचा आहे. ज्या माणसानं आयुष्यभर सत्य, धर्म, निस्वार्थ कर्म, भगवत भक्ती आणि आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारलाय, त्याच्या अंतःकरणात अज्ञानाचा अंधार राहत नाही. अशा जीवाचा प्रवास परमेश्वराकडे होतो, त्याला पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात यावं लागत नाही. हा मोक्षाचा मार्ग आहे. माऊली सांगतात की जसा एखादा पक्षी पिंजऱ्यातनं मुक्त होऊन आकाशामध्ये उंच भरारी घेतो, तसा मुक्त आत्मा परमात्म्यात विलीन होतो. तिथे दुःख नाही, भय नाही, जन्म नाही आणि मृत्यू नाही. तिथे केवळ अनंत शांती आणि परमानंद आहे. या उलट कृष्ण मार्ग म्हणजे अंधाराचा मार्ग. इथे अंधार म्हणजे अज्ञान, आसक्ती, अहंकार, मोह, कर्मबंधन. ज्या जीवाने आयुष्यभर केवळ विषयभोग, लोभ, स्वार्थ आणि सकाम कर्म यातच स्वतःला गुंतवून ठेवलं, त्याला आपल्या कर्माची फळं भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याचा अर्थ असा नाहीये की तो वाईट आहे. अनेक जण चांगली कर्म करतात, दान करतात, यज्ञ करतात, पूजा करतात, पण त्या सर्वामागे मला काहीतरी प्राप्त व्हावं, स्वर्ग मिळावा, पुण्य मिळावं अशी फळ मिळवण्याची अपेक्षा असेल तर त्या कर्माचे पुण्य मिळते, पण मोक्ष मिळत. पुण्य संपलं की जीव पुन्हा जन्म घेतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण निष्काम कर्मावर भर देतो. तोच विषय, कर्म करा पण त्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नका. सर्व कर्म ईश्वराला अर्पण करा. हे दोन मार्ग जाणून घेतल्यानंतर ज्ञानी मनुष्य कधीही संभ्रमात पडत नाही. तो प्रत्येक क्षणी भगवंताचं स्मरण करत आपलं कर्तव्य पार पडतो. त्याला मृत्यूची भीती राहत नाही, कारण त्याला माहिती असतं की मृत्यू हा अंत नाही, तो देवाकडे जायचा एक दरवाजा आहे. म्हणून माऊली, महावैष्णव, श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज या असंख्य संतांनी मृत्यूला भय म्हणून कधीच पाहिलं नाही. त्यांनी त्याला परमेश्वराच्या अद्वितीय भेटीचा क्षण मानलं. अध्यायाच्या शेवटी ते म्हणतात, वेदांचं अध्ययन, मोठे मोठे यज्ञ, कठोर तपश्चर्या, दान, धर्म, पुण्यकर्म यांचं जे फळ आहे त्यापेक्षाही श्रेष्ठ फळ हे अखंड भगवत भक्तीत आहे. कारण भक्तीमध्ये प्रेम आहे, समर्पण आणि अहंकाराचा त्याग आहे. देवाला आपल्या विधींपेक्षाही आपली भावना अधिक प्रिय असते. म्हणून गरीब भक्ताने प्रेमाने अर्पण केलेलं तुळशीचं पानही देव आनंदाने स्वीकारतो. त्याने आणून दिलेल्या घाणेरड्या कुठल्या तरी कपड्यातली ते पोहे खातो. अहंकारानं केलेला मोठा यज्ञही त्याला स्पर्श करू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली या अध्यायाचा सार सांगताना हृदयस्पर्शी संदेश देतात. तुमचं जीवन किती वर्षाचं आहे यापेक्षा ते कसं जगलं आहे महत्वाचं. पैसा, पद, कीर्ती, सत्ता, संपत्ती शरीरापुरता मर्यादित आहे. येतं का हो मरणानंतर बरोबर काही? गेल्यानंतर म्हणतात काढा, अंगठ्या काढा, गळ्यातले काढा, सगळं काढा, जाऊ द्या यांना. आपल्या बरोबर येतं ते फक्त आपलं कर्म, आपली भक्ती, आपले संस्कार, आपल्या भगवंतावरचं प्रेम. आणि म्हणून प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस असल्यासारखा प्रामाणिकपणे जगायला हवा. का प्रेमाने वागायला का जमत नाही आपल्याला? का द्वेष करतो आपण इतरांचा? का तो मोठा होईल म्हणून आपण त्याला मागे ओढतो? का त्याला नाही मोठा करू शकत? का सत्याचा मार्ग सोडून आपण छोट्या शॉर्टकट मार्गाकडे जातो? तुम्हाला वाटतं का तुम्ही फार अमर आहे? अहो माहित नाही उद्या हा भाग मी सादर करू शकेन का नाही तुमच्यावर. पण जेव्हा तो क्षण येईल ना, तेव्हा ओठावर भगवंताचं नाव आणि अंतःकरणात पूर्ण शांतता असेल तर त्याच्या इतका मोठं भाग्य दुसरं. आणि याच संदेशाने ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायाची इथे सांगता होते. तर अशा पद्धतीने सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला सार्थ ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल, ते धर्मकार्य आहे एक. तर लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी संपादित केलेली सार्थ ज्ञानेश्वरी सोप्या भाषेत आताच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना समजेल अशी जर हवी असेल तर हा जो खाली क्रमांक येतोय त्याच्यावरती आवर्जून संपर्क साधा. पुढच्या अध्यायामध्ये अजून ज्ञानेश्वर माऊलींच्या जी काही ज्ञानाची जी काही
त्यांनी उधळण केलेली आहे, ती मुक्त उधळण आपण स्वीकारूया. जय जय रामकृष्ण. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.